करू भीमाचे चिंतन इथे, करू भीमाचे चिंतन इथे. भीम आहे चिरंतन इथे, करू भीमाचे चिंतन इथे. भीम आहे चिरंतन इथे. शाहू राजा भीमाचे करी, शाहू राजा भीमाचे करी, शाहू राजा भीमाचे करी. मनापासून समर्थन इथे, करू भीमाचे चिंतन इथे. भीम आहे चिरंतन इथे. भीम बुद्धाला कवटाळिता, भीम बुद्धाला कवटाळिता, भीम बुद्धाला कवटाळिता. झाले मोठे प्रवर्तन इथे, करू भीमाचे चिंतन इथे. भीम आहे चिरंतन इथे. शिवरायाला प्रेरक ठरे, शिवरायाला प्रेरक ठरे, शिवरायाला प्रेरक ठरे. तुकारामाचे कीर्तन इथे, करू भीमाचे चिंतन इथे. भीम आहे चिरंतन इथे. रे प्रताप सिंग लिहावे असे, रे प्रताप सिंग लिहावे असे, रे प्रताप सिंग लिहावे असे. व्हावे काव्याचे मंथन इथे, करू भीमाचे चिंतन इथे. भीम आहे चिरंतन इथे. नमस्कार. आम्ही अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा शेळद, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला येथील विद्यार्थिनी 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नुकत्याच साजऱ्या करण्यात आलेल्या जयंतीनिमित्त आपल्यासमोर माझा सखा संविधान ही आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौसीमा वठुरकर मॅडम यांची स्वलिखित नाटिका सादर करीत आहोत. संविधान आपल्या हक्काचा रक्षक. हेच संविधान आपल्या आयुष्यात सखा बनून आला तर. संविधान फक्त कायद्याची पुस्तक नाही, तर ते आपल्या प्रत्येक दिवसाचा भाग आहे. आज आपण सुमन नावाच्या मुलीच्या कथेतून पाहणार आहोत संविधानाला जर आपण आपला सखा बनविला तर आपले आयुष्य कसे बदलते ते. माझं संविधान माझा अभिमान, महिला नदीला हक्क समान. माझं संविधान माझा अभिमान, महिला नदीला हक्क समान. न्याय स्वतंत्र समता देऊन, न्याय स्वतंत्र समता देऊन उजळला भारत महान, उजळला भारत महान. सुमने, अय सुमने, आटपणं लवकर अन आवाज नको करू. तू या भांड्याच्या आवाजानं मोठा बॅलिस्टर होणार आहे बाबासाहेबाने. तुले नाही समजणार ते. उठ लवकर, मग ते कपडे बी धुवा लागत. माय, मले बी शाळेत जायचं हाय, मले बी मोठं व्हायचं आहे. त्या शाळेतल्या मास्तरीन बायवानी मले बी बनायचं हाय. गब्बस, काय गरज नाही तुला शिकायची. एवढं पैक नाही मायाकडं. अन तू काय माय नाव मोठं करशील. आपला बाबू आहे ना, माया वंशाचा दिवा. तू काय परक्याचं धन. थोडी मोठी झाली की हात पिवळं करून टाकीन तुये. तटी बी तुले भांडेच घासा लागीन. हे बुक फुक कामात नाही येणार तुया. घास हे भांडे पटकशी. पण मले बी शिकायचं हाय. जाने दिल ये खेल कैसे खेले, मन अंदर अंदर रोवे, हमसे दार है अकेले. किसे अपना हाल सुनावा, किसे अपने जख्म दिखावा. जो बीत गया है मुझ में मैं जानू या दिल जाने. हाय रब्बा,
हाय रब्बा कोई दर्द न जाने मेरा दर्द न जाने हाय रब्बा कोई दर्द न जाने मेरा दर्द न जाने. सुमन, अगं सुमन, मी संविधान तुझा सखा. तुला शिक्षणाचा हक्क आहे. कलम 14 नुसार कायद्यापुढे सगळे समान आहेत. सर्वांना समानतेचा अधिकार आहे. कलम 15 नुसार धर्म, वंश, जात, लिंग या आधारावर कोणीही भेदभाव करू शकत नाही. कलम 14 दे समानतेचा आधार. कलम 14 दे समानतेचा आधार. कलम 15 करतो भेदभावाला नकार. कलम 15 करतो भेदभावाला नकार. नाही कोणी उच्च नीच, नाही भेदाचा भास. नाही कोणी उच्च नीच, नाही भेदाचा भास. संविधान देते आपल्याला समतेचा श्वास. संविधान देते आपल्याला समतेचा श्वास. संविधान, तू माझ्यासोबत आहेस ना? झालं तर मग मी काही होऊनच दाखवणार आहे जगाला. संध्या, अवसंध्या, चल की शाळेत. उशीर होऊन राहिला. मास्तरीनबाई रागवीन मग आपल्याले. सुमन, माया बा म्हणतो काही शाळेत जाऊ नको. आमच्या संग टोपले उचलाले चाय पैक येतील. खायची सोय होईन तुवा. अव, पण असं कसं? तू अचानक ते मोठाले टोपले उचलणे होतीन का? तू उलशी सांगणे ते अबाले. आपण काहीच करू शकत नाही का? अगं, मला विसरलीस का? कलम 24 नुसार बालमजुरी करायला लावणे गुन्हा आहे. आणि कलम 21A नुसार 14 वर्षेपर्यंत विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार आहे. कलम 34 नुसार मुलांचे आरोग्य आणि विकास सुरक्षित राहावा यासाठी राज्यावर जबाबदारी आहे. संविधान देतो हक्क बालपण आनंदात जावं. संविधान देतो हक्क बालपण आनंदात जावं. कामाच्या ओझ्याखाली बालपण कधी न दडपावं. कामाच्या ओझ्याखाली बालपण कधी न दडपावं. शाळेत जाऊन शिकणं हेच खरं त्याचं काम. शाळेत जाऊन शिकणं हेच खरं त्याचं काम. बालमजुरी थांबूया, देऊया मुलांना उज्ज्वल नाम. बालमजुरी थांबूया, देऊया मुलांना उज्ज्वल नाम. ए, तू ते कालचं लेक्चर अटेंड केलं का? नाही, मी तर ते मिसच केलं. अरे शिट यार, माझं तर ते फेवरेट सरांचं लेक्चर होतं. ए, ते सुमन बघ तिकडे आपल्या जागेवर बसली. ए सुमन, उठ आमच्या जागेवरून. ते तिकडे बस. ही आम्हा मोठ्या लोकांची जागा आहे. या बेंचवर यापुढे बसायचे नाही. तुझ्या त्या झोपडीतल्या मैत्रिणीसोबत बस तिकडे. अगं, पण मला तिकडून व्यवस्थित दिसत नाही आणि नोट्स काढायला त्रास होतो. ए, तुला सांगितलेलं कळत नाही का? उठ, नाही तर ढकलून देऊ तुला. मला कधी सन्मानाने जगता येईल? दाटला अंधार काढोक्षी जीव पेटला. दाटला अंधार काढोखी जीव पेटला. याच साठी मी जन्म घेतला. याच साठी मी जन्म घेतला. तीक्ष्ण काठ्या यातनांनी रक्त झालं देह हा. आसवंत शांत झाला धुंदवाला मंद का. स्वप्न हे मरणेचा आता. स्वप्न हे मरणेचा आता. साधना या वेदना. दाटला अंधार काढोखी जीव पेटला. दाटला अंधार काढोखी जीव पेटला. सुमन, तुला कलम 21 नुसार सुरक्षित आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. विसरलीस का? सन्मानाने जगणे हक्क आहे माझा. सन्मानाने जगणे हक्क आहे माझा. नाकारली कोणतर कायदा देईल सजा. नाकारली कोणतर कायदा देईल सजा. कलम 21 दे जीवनाला सुरक्षेची आशा. कलम 21 दे जीवनाला सुरक्षेची आशा. सन्मानाने मिळते माणुसकीला दिशा. सन्मानाने मिळते माणुसकीला दिशा. मीरा, काय झालं ग? एवढी उदास का? अगं सुमन, माझी पुढच्या महिन्यात डिलिव्हरी आहे आणि बॉस सुट्टी द्यायला नाही म्हणत आहे. म्हणतो कसा सुट्टी देईन पण बिन पगारी.
आता तूच सांग ना, जर 3 महिने मला पगार नसेल तर एकाच्या पगारावर घर चालणार का? त्यात डिलिव्हरीचा खर्च कसं करू? मला तर विचार करून झोपच येत नाही. आणि मग नोकरी गेली की त्याचं अजून टेन्शन. अगं आपला बॉस त्याला माणुसकीच नाही. गेल्या काही दिवसापासून ऑफिस सुटल्यावर मला मुद्दाम कॅबिन मध्ये बोलावतो आणि म्हणतो तुला 8 वाजेपर्यंत थांबावेच लागेल. तसेच कॅबिन मध्ये मुद्दाम माझ्या अंगलट येतो, स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. काय सांगू, मला ना त्याला खूप शिव्याशा द्या वाटतात आणि चांगलं चपलीनं मारावंसं वाटतं. पण काय करणार, तो बॉस ना. आपली नोकरी त्याच्याच हातात आहे. आपल्या मजबुरीचा गैरफायदा घेतो. पण आपण महिला काय करणार? आपली गरज नोकरीची, दुसरं काय. पण मी त्याला चांगला धडा शिकवणार आहे एक दिवस. आणि थांब मी माझ्या सख्याला विचारते यावर काही उपाय काय ते. अगं सुमन, कलम 42 नुसार तिला मातृत्व संरक्षण कायदा आहे. यात तिला प्रसूती रजा मिळते, तेही पूर्ण पगारी. कलम 51 ए नुसार तिला कार्यालयात सन्मानाने वागणूक अधिकार आहे. आणि कलम 39 नुसार तिला समान वेतन अधिकार आहे. महिला लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण कायदा 2013 हा कायदा भारतात महिलांना कामाचे ठिकाण सुरक्षित व सन्मानपूर्वक वातावरण मिळावे यासाठी बनवला गेला आहे. हा कायदा विशाखा गाईडलाईनवर आधारित आहे. शालेय मुलींसाठी सुद्धा महिला तक्रार निवारण समिती तयार करण्यात येते. जर शालेय विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार होत असेल तर ते 1098 किंवा चिराग ॲपवर तक्रार करू शकतात. हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. सांग आता बॉसला, मला संविधानाने मातृत्वाचा हक्क दिलाय ते. कलम 39 दे समान वेतनेचा हक्क. कलम 39 दे समान वेतनेचा हक्क. कलम 42 नुसार प्रसूती रजेचा हक्क. कलम 42 नुसार प्रसूती रजेचा हक्क. 51 अ सांगते स्त्रीचा सन्मान राखा. 51 अ सांगते स्त्रीचा सन्मान राखा. माझा संविधान माझा सखा. माझा संविधान माझा सखा. सुमन, तुला किती वेळा सांगितलं मला थंड चहा देत जाऊ नको, मला गरम चहा देत जा. आणि हो, काल तुला पैसे आणायला सांगितले होते, त्याचे काय झालं? तुझ्याच नवऱ्याच्या बिझनेस साठी पाहिजे, मला काय घरात वापरायचे आहेत? अहो पण आई, माझ्याजवळ एवढी सेव्हिंग नाही, मी कुठून देऊ? उलट उत्तर देतेस? जय बघ तुझी बायको उलट उत्तर देते. तू ना काहीच दबावात ठेवत नाही हिला. बघ कशी जीप चढचढ चालते तर. आणि मला बघ कसा थंडगार चहा दिला. बघ रे बाबा, आता हे हाल तर पुढे कसं होईल माझं? नका मारू, खरंच माझ्याकडे एवढी सेव्हिंग नाही. अहो नका मारू, अहो नका मारू, अहो नाही, अहो नका मारू. मोरी चिड़ैया नन्ही सी चिड़िया अंगना में फिर आजा रे. मोरी चिड़ैया नन्ही सी चिड़िया अंगना में फिर आजा रे. अंधियारा है घना और लहू से सना, किरणों के तिनके अंबर से चुनके अंगना में फिर आजा रे. सुमन, उठ, तुझ्या लढाईला सज्ज हो. माझी पूर्ण वाचन कर, मला आत्मसात कर. माझ्यातील पूर्ण कलम वाच, त्याचा अभ्यास कर. म्हणजे तू आणि तुझ्यासारख्या कित्येक महिलांना त्याचा लाभ होईल. आणि हा हिंसाचार सहन करू नकोस. कलम 21 नुसार जीवन आणि सुरक्षितेचा हक्क आहे. तसेच काही कायदे आहेत, जसे IPC 498 ए नुसार पती किंवा सासरच्या मंडळीकडून होणारा छळ हा गुन्हा आहे. कौटुंबिक हिंसाचार याच्यात खालील हिंसाचाराचा समावेश होतो, जसे शारीरिक मारहाण, मानसिक अपमान, धमक्या, आर्थिक हिंसाचार, भावनिक अत्याचार
या सर्व गोष्टी किंवा यातील कोणतीही गोष्ट तुझ्यासोबत सासरची मंडळी करीत असतील तर तो कौटुंबिक हिंसाचार आहे आणि त्याविरुद्ध तू पोलीस स्टेशनमध्ये फौजदारी गुन्हा दाखल करू शकतेस. हॅलो पोलीस स्टेशन, माझी हे तक्रार आहे की माझी सासरची मंडळी माझ्यावर अत्याचार करत आहे. कृपया मला वाचवा, कृपया मला वाचवा. इथून कंप्लेंट आली होती. सुमन, कुठे आहे तुझी सासू? ती आल्या सासूबाई. चला सासूबाई, तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये नेते, गरमागरम चहा प्यायला देते आणि चला लवकर. सुमन, तू हे बरे केले. अशा धर्मांना शिक्षा झालीच पाहिजे. माणसांच्या जीवांची किंमत नाही यांना. जिवंत माणसांना मृत्यूच्या दारात ढकलतात. लवकर चल, जास्त नखरे नको करू. अन्यायाविरुद्ध लढायला दिली ताकद नवी, अन्यायाविरुद्ध लढायला दिली ताकद नवी. स्वाभिमानाने जगण्याची दिली आम्हाला हमी, स्वाभिमानाने जगण्याची दिली आम्हाला हमी. शिका संघटित व्हा, संघर्ष करा, हा दिला संदेश. शिका संघटित व्हा, संघर्ष करा, हा दिला संदेश. बाबासाहेबांच्या विचारांनी उजळला भारत देश, बाबासाहेबांच्या विचारांनी उजळला भारत देश. असमाया भीमान भीमान लिवलय कायद्यामधी, असमाया भीमान भीमान लिवलय कायद्यामधी. गोरगरिबाची दीनदलिताची हो, गोरगरिबाची दीनदलिताची दखल घेतली आधी. असमाया भीमान भीमान लिवलय कायद्यामधी, असमाया भीमान भीमान लिवलय कायद्यामधी. हक्काचा तो शिक्का मारला राखीव जागेवरी. गरिबाच्या पोरांना मिळाली सरकारी नोकरी. हे हक्काचा तो शिक्का मारला राखीव जागेवरी. गरिबाच्या पोरांना मिळाली सरकारी नोकरी. उपकार आमच्या भीमरायाचे हो, उपकार आमच्या भीमरायाचे फिटणार नाही कधी. असमाया भीमान भीमान लिवलय कायद्यामधी, असमाया भीमान भीमान लिवलय कायद्यामधी. ज्या धर्मानं माणूस म्हणून जगू दिलं नाहीत, मुरदाड केलं जात रूढीनं मातीत गाडलं जित. हे ज्या धर्मानं माणूस म्हणून जगू दिलं नाहीत, मुरदाड केलं जात रूढीनं मातीत गाडलं जित. जाता जाता भीमरायानं हो, जाता जाता भीमरायानं आणलंय बुद्धापदी. असमाया भीमान भीमान लिवलय कायद्यामधी, असमाया भीमान भीमान लिवलय कायद्यामधी.
वैभवशाली सामाजिक जागर, सर्वांसाठी समान कायदा आणलाय भारतभर. बहुजनांचा वैभवशाली सामाजिक जागर, सर्वांसाठी समान कायदा आणलाय भारतभर. आता ना कोणी आडवा सागर, हो आता ना कोणी आडवा सागर, आता ना आडवी नदी. अस्मयाभिमान भीमान ठेवलंय कायद्यामधी, अस्मयाभिमान भीमान ठेवलंय कायद्यामधी. गोरगरिबाची दीनदलिताची दखल घेतली आधी, अस्मयाभिमान भीमान ठेवलंय कायद्यामधी, अस्मयाभिमान भीमान ठेवलंय कायद्यामधी, अस्मयाभिमान भीमान लिवलंय कायद्यामधी. तर आजच्या महिला दिनानिमित्ताने आपण ज्या समाजातील कर्तबगार महिला आहेत त्यांचा सत्कार करणार आहोत. यात समाजाला प्रेरणा देणाऱ्या आणि हलाखीच्या परिस्थितीतून मार्गक्रमण करणाऱ्या आदर्श अशा सुमनताईंचा आपण सत्कार करणार आहोत. मला हा सन्मान दिल्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. पण या सन्मानाचा खरा मानकरी माझा सखा संविधान आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी हे कार्य करत आहे. कोण संविधान? कुठून आला? कुठे भेटला? कोणी निर्माण केला संविधान? संविधान, भारताचे संविधान महान युग पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या लेखणीतून आणि बुद्धिमत्तेतून याची निर्मिती केली. प्रत्येक देशाला आपले स्वतःचे लिखित व अलिखित संविधान असते. बाबासाहेबांनी सर्व देशांच्या संविधानाचा व कायद्याचा सखोल अभ्यास करून भारतासाठी लिखित स्वरूपात 2 वर्ष 11 महिने 18 दिवस सतत अभ्यास करून हा मोठा उपयुक्त ग्रंथ तयार केला आहे. 14 एप्रिल बाबासाहेबांची जयंती आपण मोठ्या उत्साहात साजरी करतो. पण मला वाटते जर आपण त्यांनी निर्माण केलेल्या संविधानाचा अभ्यास केला, दरवर्षी विद्यार्थ्यांकडून महिलांकडून त्यांच्या कलमांचे वाचन करून घेतले तर हीच खरी श्रद्धांजली बाबासाहेबांना दिल्यासारखी वाटेल. आमचे प्रथम हेच कर्तव्य पाहिजे की आम्ही संविधानाचा अभ्यास केला पाहिजे, म्हणजे आम्हाला जीवन सुकर होईल. कोणीही आमच्यावर अन्याय अत्याचार करू शकणार नाही. आमच्या हक्कांसोबत संविधान आम्हाला कर्तव्याची सुद्धा जाणीव करून देतो. बाबासाहेब खरंच तुमचे आमच्यावर भरपूर उपकार आहेत. उठा महिलांनो जागे व्हा, हक्क कर्तव्य पूर्ण करा. उठा महिलांनो जागे व्हा, हक्क कर्तव्य पूर्ण करा. संविधान सखा सोबत आपल्या, संविधान सखा सोबत आपल्या नव्या युगाला सुरुवात करा, नव्या युगाला सुरुवात करा. क्रांतीवीराची आहो क्रांतीवीराची ही किमया सारी, क्रांतीवीराची क्रांतीवीराची ही किमया सारी, क्रांतीवीराची. घराघरातून निघे प्रतिभा आंबेडकराची, घराघरातून निघे प्रतिभा आंबेडकराची. आहो क्रांतीवीराची ही किमया सारी, क्रांतीवीराची. गाव खेड्यामधून नगरवाड्यामधून आडी चाळीमधून गल्ली बोडीमधून होती झोपडी झाली माडीवरच्या थराची, होती झोपडी झाली माडीवरच्या थराची. क्रांतीवीराची ही किमया सारी, क्रांतीवीराची. कुणी वकील बॅरिस्टर झाल्या महिला प्रोफेसर, डिग्री मिळविती ढिगभर भरती पुस्तकांनी घर. हिंदू कोड बिल लिहून प्रेरणा जन्मभराची, हिंदू कोड बिल लिहून प्रेरणा जन्मभराची. आहो क्रांतीवीराची ही किमया सारी, क्रांतीवीराची. ज्ञानिवंत या मर्दान दिल देशाला वरदान, राज्य घटना देऊन ठरला भीम कदरदान. नव्या युगाची स्वप्न पूर्तता धुरंधराची,
नव्या युगाची स्वप्न पूर्तता धुरंधराची, क्रांतीवीराची ही किमया सारी क्रांतीवीराची. घराघरातून निघे प्रतिभा, घराघरातून निघे प्रतिभा आंबेडकराची. आहो क्रांतीवीराची ही किमया सारी क्रांतीवीराची, क्रांतीवीराची ही किमया सारी क्रांतीवीराची, क्रांतीवीराची ही किमया सारी क्रांतीवीराची. श्रोतेहो, आत्ताच आपण बालमित्रांचा कार्यक्रम किलबिल अंतर्गत अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा शेळद, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला येथील विद्यार्थिनींनी आणि शिक्षकवृंद यांनी सादर केलेला माझा सखा संविधान हा कार्यक्रम ऐकलात. संकल्पना आणि लेखन सीमा वाठुरकर यांचं, तांत्रिक सहाय्य वकार अहमद यांचं होतं आणि निर्मिती सहाय्य विकास पल्हाडे यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे आणि ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती. किलबिल बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम, बाल दोस्तांसाठीचं खुलं अंगण. किलबिल बाल दोस्तांसाठी माहितीचा खजिना. अतिशय महत्त्वपूर्ण आणि अतिशय कौशल्यपूर्ण सादर केलेला माझा सखा संविधान हा कार्यक्रम आपण ऐकलात किलबिल अंतर्गत. या कार्यक्रमाचे सादर करते होते सूरज गोळे.